आई, सारंगने ओवीला गाण्याचा क्लास लावला, ते आपण समजून घेतलं आणि गप्प बसलो. पण आता तो ओवीला 3 दिवसांच्या कॅम्पसाठी पाठवतोय. हो, त्या गुरुकुलातल्या सगळ्या टीचर्स आणि त्यांचे सगळे स्टुडंट्स आणि गुरुकुलातली ती कोण एक मेन टीचर आहे त्यांची, ती पण असणार आहे सोबत. ती त्यांची गुरु, ती काळी का गोरी आपण बघितलंच नाहीये. ओवीला आपण असं एकटं पाठवतोय, कोणावर विश्वास ठेवायचा? हा, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा? आणि आई, आज ती ओवी त्या 3 दिवसांच्या कॅम्पसाठी जाईल. उद्या गाण्याचा कार्यक्रम करायला सुरुवात करेल आणि मग सगळ्या लोकांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात होईल. तुमच्या इमेजला शोभतं काही हे असं सगळं? नाही, कालपर्यंत ठीक होतं, पण या कॅम्पच्या निमित्ताने जर का सारंग आणि सावली एकमेकांसमोर आले तर ते पुन्हा एकत्र येऊन संसार थाटायची स्वप्न बघतील. मला असं हे अजिबात व्हायला नकोय. सारंग आला की त्याला माझ्या खोलीत पाठव, मला जरा त्याच्याशी बोलायचंय पर्सनली. पण आई, तुम्ही काय बोलणार आहात सारंगशी? नाही म्हणजे तो ऐकेल का तुमचं तरी? कारण ओवीच्या हट्टापुढे तो कोणाचं काहीच ऐकत नाहीये हल्ली. तो माझा मुलगा आहे, आईचं नक्कीच ऐकेल तो. मी ओवीला त्या कॅम्पला अजिबात पाठवणार नाही. आई, आई हे बघ, ओवीच्या कॅम्पची तयारी सुरू आहे, नंतर बोलू आपण. तेच, ओवीला कॅम्पला पाठवायची काय गरज आहे? काय करणार आहेत तिथे? तिला गाणं शिकवणार आहेत ना? तुला माहिती आहे, आपल्या घरात गाणं शिकणं, गाणं मला आवडत नाही. या घरचा एक नियमच आहे, हे सगळं आपल्याकडे चालत नाही. आणि ती जाते ना गुरुकुलात गाणं शिकायला, मग परत कॅम्प कशाला हवी आहे तिला? हे बघ आई, गाण्याची तिला आवड आहे आणि तिची आवड मी जोपासणार, आणि यात काहीच चुकीचं नाहीये. काहीच नाहीये चुकीचं आहे. काय चुकीचं? आपल्या घराण्याची प्रतिष्ठा, मान, मर्यादा, नियम काय आहे का नाही? या घराचा नियम मी तुला मोडू देणार नाही. नियम? या घरातला सगळ्यात मोठा नियम तर तूच मोडलास आई. मी? मग कोणता? सांग ना मला. अमृता वहिनींनी कायदेशीररित्या राजकुमार दादाला डिवोर्स दिलाय का? मग नाही ना. आणि फक्त तू नियम मोडलेला नाहीयेस आई, हा गुन्हा आहे. एवढा मोठा गुन्हा जर तू करू शकतेस तर मग कशाला उगाच अडवतेस? शिकू दे ना गाणं तिला, कशाला ऑब्जेक्शन घेतेस? सारंग काय बोलतोयस तू? आई, आई, हे बघा, जाऊ द्या ना, सोडून द्या तुम्ही हा विषय. उगाच कुठे वाढवत बसताय? याने इतकं मनाशी पक्क ठरवलंच आहे ओवीला कॅम्पला पाठवणं, तर पाठवतेत, जाऊ देत. उगाच नका तुम्ही विषय ताणत बसू. हा मोनिका, बघ, बरोबर आहे ना, दुसऱ्यांना नियम शिकवायच्या आधी आपण नियम पाळतोय का हे बघायला नको? बरोबर की नाही? बरोबर की नाही? तू बरी आहेस ना? मोनिका, तू का त्याची बाजू घेतलीस? माझी बाजू का नाही घेतलीस? तू का बाजू बदललीस तुझी ऐनवेळी? नाही 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 आई, हे बघा, मी त्याची बाजू नाही घेतली, मी आपलीच बाजू घेतली उलट. हो, बघितलं ना तो कसा बोलत होता तुमच्यासोबत. मलाही खरंच नाही आवडत तुमच्यासोबत असं कोणी बोललेलं. उगाच अजून काहीतरी बोललं असतं आणि माझं डोकं तापलं असतं ना, तर मी काहीतरी वाईट साईड बोलून गेले असते. म्हणून आपली मध्ये पडले आणि हा विषय जागेवर थांबवला. पण तरी तुम्हाला माझं वागणं जर पटलं नसेल, चुकीचं वाटलं असेल तर आय एम सॉरी. हा सारंग जरा जास्तच माजलाय. खूप हौस आहे ना याला त्या ओवीला त्या गाण्याच्या कॅम्पला पाठवण्याची. पाठवतात नाही, आता त्या ओवीला त्या कॅम्पला जाऊच देत. कारण आता मी माझा हक्काचा माणूस
कामावर लावणार आहे. खंड्या. त्या खंड्याकडून मी अशी काही चाल खेळवून घेणार ना की हा सारंग नावाचा वजीर, माझा साधासा प्याद्या, तो खंड्या, तो अशी शह देईल. ओवी, ओवी, डिअर बाबा, सगळ्यात जास्त माझं प्रेम तुझ्यावर आहे. बाबा तर सगळ्यांचेच असतात, पण माझा बाबा सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. कारण तो नुसता माझा बाबा नाही, माझी आई सुद्धा आहे. एकाच माणसात आई आणि बाबा दोघांना मी बघितलंय. सकाळी माझे केस बांधण्यापासून ते रात्री झोपवण्यापर्यंत बाबा माझ्याकडे लक्ष देतो. माझ्या टिफिनचा मेनू न विसरता अमृता काकूला सांगतो. माझा होमवर्क घेतो, माझं सगळं ऐकतो तो. माझे घरात सगळ्यात जास्त लाड माझा बाबा करतो. मला कोण काय बोललं तर त्याला त्रास होतो. मी आजारी असले तर त्याला पण आजारी असल्यासारखं वाटतं. त्याने माझ्यासाठी चक्क आजीचा रूल मोडला. मला गाणं आवडतं. घरात गाणं चालत नसताना मला गाण्याचा क्लास लावला. माझा बाबा माझं सगळं ऐकतो. फक्त एक गोष्ट माझी ऐकत नाही, ते म्हणजे माझ्यासाठी त्याच्यासारखी गोड आई आणत नाही. बाबा, लवकर एक गोड आई आण ना प्लीज, म्हणजे आपली फॅमिली कंप्लीट होईल. तुला फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फादर्स डे बाबा. अरे बाप, थँक्यू. किती सुंदर डेकोरेशन केलंस तू. मी आणि अमृता काकूने मिळून केलंय. थँक्यू वहिनी. अरे मला कशाला थँक्यू म्हणतोयस, आयडिया हिचीच होती. मग बाबा, काय विचार केलास तू? कशाबद्दल? अरे मी पत्रात लिहिलं नाही का की मला आई हवे, तू कधी आणणार आहेस? अगं तू पत्रात हे पण लिहिले ना की तुझे बाबाच तुझी आई आहे. मग कशाला हवी आहे दुसरी आई अजून? तू असंच करतोस नेहमी. आईचा विषय काढला की टाळाटाळ करतो. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अरे बापरे, नको ना रुसू. ऐशोई ना ऐशो. मग मला एक प्रॉमिस कर. काय प्रॉमिस? काय आधी ते सांग. प्रॉमिस कर. प्रॉमिस. मी उद्या कॅम्पला जाणार आहे, तू मला सोडायला ये. तिकडे सगळे येणार आहेत आणि मला माझा सुपर हिरो बाबा तिथे हवाय. काय सांग ना. हा, येईन. थँक्यू बाबा.